नमस्कार. आता आपण बनवणार आहोत काकडीचे धोंडस. तर त्यासाठी ही बघा, ही मी काकडी घेतलेली आहे. एवढी मोठी काकडी आहे, जून काकडी आहे ही. तवस म्हणतात कोकणात, याला तवस म्हणतात. तर आपण ह्या तवसाचे किंवा काकडीचे धोंडस बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे? सर्वप्रथम ही काकडी, यातली मी अर्धी काकडी वापरणार आहे. आता अजून बघूया काय काय आहे साहित्य ते. यासाठी इथे आपण घेतलेला आहे हा रवा घेतलेला आहे. आपण जो शिऱ्यासाठी रवा वापरतो ना, तो रवा घेतलेला आहे. याची अजून एक रव्याची पद्धत म्हणजे गावी तांदळापासून रवा करतात. तांदूळ धुवायचे, थोडे सुकवायचे आणि मग त्याची बारीक अशी भरड काढायची. रवा काढायचा मिक्सरमध्ये. तांदळाचा रवा मिक्सरमध्ये काढतात आणि तो काकडीच्या धोंड्यासाठी वापरतात. पण इथे मी घेतलेला आहे आपला रवा. हा रवा या वाटीचं माप घेतलं आहे. याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी हा रवा घेतलेला आहे. इथे आपली काकडी आहे, 2 वाटी रवा. इथे काजू, बदाम, मनुके, हळदीची पानं आहेत. ही बघा, हळदीची पाने. आणि हे आहे ना, हे ओलं खोबरं, हळद आणि जिरं हे मिक्सरला मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे. हे बघा, खोबरं, हळद आणि जिरं मिक्सरला वाटलेलं आहे. ही माझी वेलची पावडर. इथे मी घेतलेला आहे गूळ. या वाटीने हा जवळपास 1.5 वाटी आणि थोडासा जास्त गूळ आहे. याच वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने मोजून हा 1.5 वाटी आणि वर थोडासा खडा गुळाचा. चला, आता आपण काय करायचं आहे, आपला रवा भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी मी रवा भाजून घेणार आहे. इथे मी तूप तापत ठेवलेले आहे. जवळपास 2 ते 3 चमचे मी याच्यात तूप तापत ठेवलं आहे. आधी याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट आहेत, हे ड्रायफ्रूट मी फ्राय करून घेते. बघा आपले मनुके कसे आता फुगलेत, फ्राय झालेत. तर हे बघा, जास्त फ्राय नाही करायचं. आता मी काढून घेते. आता याच तुपामध्ये मी हा 2 वाटी रवा भाजून घेते. हा आपला नेहमीचा रवाचा किंवा शिरा करतो ना आपण, तो रवा आहे. तुम्ही इडली रवा सुद्धा घेऊ शकता, तांदळाचा रवा पण घेऊ शकता. आता मी हा रवा खरपूस भाजून घेते. बघा आपला रवा आता झालेला आहे भाजून. हे बघा, आता हा रवा मी प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करते आणि हा रवा प्लेटमध्ये काढून घेते. हा बघा, आपण हा रवा छान तुपावर आता भाजून घेतलेला आहे. आता हे साईडला ठेवते आणि आपली काकडी आहे ना, ती काकडी मी किसून घेते.
ही आपली काकडी आहे, ही अर्धी काकडी मी घेतली आहे आणि याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत ना त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत, कारण त्या जून बिया असतात त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत आणि आपल्याला ही सालसुद्धा घ्यायची नाही आहे. आता बघा मी कसं करते. हे पहा, या काकडीमध्ये या ज्या बिया आहेत ना या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला काकडी सोलून घ्यायची. इथे पातेल्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे 3 ते 4 स्पून. याच्यामध्ये आपण 1.5 वाटी आणि थोडा जास्त गूळ घेतलेला आहे. आता या तुपामध्ये हा गूळ वितळवायचा आहे. आता आपण गूळ वितळून झालेला आहे. आता आपण काकडी जी घेतली होती किसून ते पाण्यासहित ती काकडीचा किस आपल्याला घ्यायचा आहे. तूप, गूळ आणि काकडीचा किस असं हे मिश्रण आपण एकत्र ढवळायचं आहे. आपलं गूळ वितळलं आहे आणि आपण जे काकडीचं किस टाकला होता तो पण एकत्र झालेला आहे. आता हे शिजून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता, ओलं खोबरं, जिरं आणि हळद, तो मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहोत. किंचित पाणी घालून मी हा मसाला वाटून घेतलेला होता. जास्त पेस्ट करायची नाही आहे. हे बघा, यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आपण जी वेलची पूड घरी केलेली होती ती वेलची पूड याच्यात घातली. ड्रायफ्रूट, काजू, बदाम आपण ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण हा रवा 2 वाटी रवा जो भाजून घेतला होता तुपावर, हा रवा सुद्धा याच्यात घातलेला आहे. यामध्ये आपण रवा सुद्धा घातलेला आहे. हे सगळं मिश्रण आता एकत्र करायचं आहे. आणि हे चांगलं शिजू द्यायचं. हे बघा, आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे. आता आपण तवा घेतलाय आणि आपलं पातेलं या तव्यावर आपण ठेवणार आहोत. हे बघा, हे मिश्रण वाटीने असं एकसारखं करून घ्यायचं आहे.
सगळ्या बाजूने हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं. हे बघा. उलथण्याने वाटीने आपण हे मिश्रण खाली एकसारखं करून लेवलला करून घेतलेलं आहे. इथे आपण तवा तापत ठेवलेला आहे. हे बघा इथे काय चाललंय. आपल्याकडे जी हळदीची पानं, आता या सीझनमध्ये श्रावण महिन्यात हळदीची पानं येतात, तर जर तुमच्याकडे हळदीची पानं असतील तर अशी हळदीची पानं याला लावून घ्यायची आहेत. म्हणजे त्याचा सुगंध आपल्या धोंडसमध्ये किंवा या गावठी केकमध्ये उतरतो. हे पहा, सगळ्या बाजूने आपण हळदीची पानं ठेवून पॅक केलेलं आहे. असं दाबून ठेवायचं व्यवस्थित. आता आपला धोंडस गॅसवर तवा ठेवलेला आहे तापत, आणि त्या तव्यावर हे धोंडस ठेवलेलं आहे. तर असा हा आपला काकडीचा धोंडस व्यवस्थित बेक व्हावा म्हणून याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि झाकणावर आपण वजन ठेवलं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने तो छान तयार होईल. हे पहा. आता हे अशा पद्धतीने आपण साधारण 20 ते 25 मिनिटं बेक करणार आहोत. भाजून घ्यायचा हा केक व्यवस्थित. हे पहा, आपण धोंडसवर ठेवलेलं वजन आहे. खाली तवा, वरती आपल्या धोंडसचं पातेलं, त्याच्यावरती झाकण, त्याच्यावरती वजन. अशा पद्धतीने फक्त 20 ते 25 मिनिटंच हे भाजायचं आहे, कारण रवा हलका असतो. जास्त वेळ ठेवला तर करपण्याची शक्यता आहे. आता भेटूया आपण 20 ते 25 मिनिटानंतर. पण हा जो धोंडस आहे किंवा आपण गावठी केक म्हणतो, हा लगेच आपल्याला सर्व करायचा नाही आहे. रात्रभर आपण तसंच हा तव्यामध्ये दमट ठेवायचं आहे आणि सकाळी हा केक आपल्याला काढायचा आहे. आता भेटूया 20 ते 25 मिनिटांनंतर. आता 20 मिनिटांनंतर आपण बघूया कसं झालं आहे. हे बघा, हळदीच्या पानांचा रंगसुद्धा बदललेला आहे. सुरी क्लीन आली आहे बघा. आपली सुरी एकदम साफ आली आहे, म्हणजे आपलं धोंडस तयार झालं आहे. आता हे असंच झाकण मारून रात्रभर ठेवू द्यायचं आणि सकाळी आपल्याला धोंडस कापून घ्यायचे. गॅस बंद केलेला आहे. ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे, वजन ठेवलं. आता असंच रात्रभर दमट ठेवायचं आहे. चला, आपलं धोंडस तयार झालं आहे. आता आपण उद्या सकाळी बघूया. चला, आता सकाळ झाली आहे आणि आता आपण धोंडस कसं झालं ते बघूया.
बघा आपला हा धुंडस तयार झालेला आहे. हे बघा